नमस्कार, मी अजय पवार. आज आपण तुळजापूर या ठिकाणी आहोत. काही महिन्यापासून नीता पवार यांना स्वतःला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. रुपाली सुनील डोंगरे व त्यांचे इतर साथीदार यांच्या विरोधात त्यांनी तुळजापूर पोलीस ठाणे, तुळजापूर नगर परिषद, तुळजापूर निबंधक, माननीय पोलीस अधीक्षक धाराशिव व माननीय जिल्हाधिकारी साहेबांना वारंवार गेल्या एका महिन्यापासून निवेदनं देत आहे. आता निवेदनाचा भाग असा, या निवेदनाची मागणी अशी की रुपाली सुनील डोंगरे व इतर सावकारांनी त्यांच्या घरावर जबरदस्तीने ताबा घेतलेला आहे. त्यांच्या मागण्यांवर कारवाई करण्यासाठी ती वारंवार तुळजापूर पोलीस स्टेशन येथे चक्रा घालत आहे. पण तुळजापूर पोलीस स्टेशन कोणतीही त्यांच्या मागणीची दखल घेत नसल्यामुळे आज 25 जानेवारी त्या तुळजापूर पोलीस ठाण्यासमोर संबंधित सावकारांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी उपोषणास बसलेले आहेत. आता उद्या लोकशाहीचं पर्व आहे, म्हणजेच 26 जानेवारी आहे. 26 जानेवारी या दिवशी भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. बघू महाराष्ट्राच्या या लाडक्या बहिणीला तुळजापूर पोलीस स्टेशन व महाराष्ट्र सरकार न्याय देतं का? तर त्यांचीही आपण मुलाखत घेणार आहोत. मी नीता पवार, राहणार तुळजापूर मलबा हॉस्पिटल कमानेस. रुपाली सुनील डोंगरेवर कारवाई करण्यास यावी म्हणून मी उपोषणाला बसलेली आहे. आजपर्यंत मी 1 महिना झाला पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर अर्ज दिलेला आहे. त्यांनी काही कारवाई केली नाहीये, म्हणून मी उपोषणाला बसलेली आहे. आज नगरपालिकेसमोर उपोषण चालू केलेलं आहे. ते तक्रारदार रुपाली डोंगरे व नीता जलावडे यांच्या बांधकामाच्या अनुषंगानं तर आपण सदर जागेच्या चौकशी संदर्भात कार्यवाही करत आहोत. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांनी बांधकाम करून अशी नोटीस त्यांना आपण दिलेली आहे. त्याची एक परत तुम्हाला माहिती देण्यात येत आहे. आपण आपलं उपोषण मागे यावं अशी तुम्हाला प्रशासनाच्या वतीने विनंती आहे.